धारण गावालगत पाटातील चारीत संशयास्पदरित्या हा बिबट्या मृतावस्थेत आढळलेला आहे। वन विभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे। गेल्या काही महिन्यातील नाशिक जिल्ह्यातली ही चौथी घटना आहे। वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे। आपल्याला माहिती आहे, हळूहळू बिबट्यांची संख्या खरं तर कमी होते आहे आणि अशा प्रकारे संशयास्पदरित्या आपण बघतोय हा बिबट्याचा मृत्यू झालेला आहे। वन विभागाच्या कुठेतरी निष्काळजीपणामुळे हा बिबट्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर परिसरामध्ये हा बिबट्या आढळलेला आहे। मृतावस्थेत हा बिबट्या आहे। आपण बघू शकतो व्हिज्युअल्स आपल्या स्क्रीनवर। धारण गावालगत पाटातील चारीमध्ये संशयास्पदरित्या बिबट्या मृतावस्थेत आढळलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी चेतन कोळस आपल्याबरोबर आहे। चेतन, आपण बघतोय अत्यंत संशयास्पदरित्या बिबट्या या इथे मृतावस्थेत आढळलेला आहे। अर्थातच कुठेतरी वन विभागाचं देखील अक्षम्य दुर्लक्ष हे देखील कारण सांगितलं जाऊ शकतंय। मात्र जरा या संदर्भात काय अधिक कारण आहे, जरा सविस्तर सांगा। निफाड तालुक्यामध्ये नांदूर मधमेश्वर येथे गेल्या 2 दिवसांपासून मृत बिबट्या आढळला होता आणि तिथल्या नागरिकांनी ही घटना बघितली आणि वन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कळवलं असता वन विभागाचे अधिकारी त्या बिबट्याला घेऊन सिन्नर येथे अधिक तपास करीत आहेत। धन्यवाद चेतन, ही माहिती दिल्याबद्दल। चेतन कोळस आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। काही तांत्रिक कारणाने त्यांचा आवाज नीटपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता। मात्र चेतन कोळस ज्याप्रमाणे सांगत होते की अत्यंत संशयास्पदरित्या हा बिबट्याचा मृतदेह इथे सापडलेला आहे। नांदूर मधमेश्वर इथे कुठेतरी वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।